नमस्कार. मेकअप हा विषय खरं तर खूप गहन आहे, खूप मोठा आहे आणि त्याच्यावर बोलायचं ठरवलं तर 3-4 तास पण कमी पडतील असं आहे. पण अलौकिकनी मला इथे माझी काही मतं मांडण्याचा चान्स दिला, त्याबद्दल मी अलौकिकचा खरंच आभारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अलौकिक चॅनलचा जो हा उपक्रम आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं आवश्यक असेल किंवा पोचावा असं तुम्हाला वाटत असेल तर अलौकिक चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त ह्या चॅनलचा प्रचार करा, प्रसार करा. म्हणजे अशा पद्धतीचे एज्युकेशनल काही व्हिडिओज जे सतत आता इथून पुढे या चॅनलतर्फे येतील ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला त्याचा तुमचा हातभार लागेल. सो लाईक अँड सबस्क्राईब अलौकिक. थँक्यू. हॅलो अतुल. हॅलो. अलौकिक मध्ये आज तुझं खूप खूप स्वागत आहे. झी गौरव अवॉर्डी आणि व्ही शांताराम अवॉर्डी मेकअप आर्टिस्ट अतुल शिधे आज आपल्याबरोबर आपल्या अलौकिक स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तर मी सर्वप्रथम त्याचे मनापासून स्वागत करते. थँक्यू. अतुल, आज आपण मेकअप या विषयावर बोलणार आहोत. तर माझा एक पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, पार्लर मेकअप आणि कमर्शियल मेकअप याच्यामध्ये फरक काय आहे? खूप मोठा फरक आहे की पार्लर मेकअप मध्ये ज्या पद्धतीचा मेकअप शिकवला जातो आणि कमर्शियल मेकअप ज्या पद्धतीचा असतो ह्यात एक खूप मोठी दरी आहे किंवा मेकअप हा आर्टमध्येच खूप त्यांचं डेफिनेशनमध्येच थोडा फरक होऊन जातो. की आज असं बघायला मिळतं की प्रत्येक शहरामध्ये हजारो पार्लर्स असतात आणि कित्येक हजार ब्युटिशियन्स प्रत्येक शहरात असतात. कित्येक ब्युटिशियन्स या 15-15, 20-20 वर्ष सक्सेसफुली करिअर करत असतात, काम करत असतात. पण तरी जेव्हा एखादी फिल्म उभी राहते, एखादी सिरियल उभी राहते, एखादं फोटोशूट उभं राहतं, फॅशन शो उभा राहतो, जाहिरात एखादी उभी राहते, त्यावेळेला 15-20 वर्ष काम करणाऱ्या ब्युटिशियनला कोणी मेकअपला बोलवत नाही. पण 1-2 वर्ष काम करणाऱ्या कमर्शियल मेकअप आर्टिस्टला मात्र लगेच बोलवतात. तर असं का होतं? मग ते 15 आणि 20 वर्षाचे एक्सपिरियन्सेस तिथे कामी का येत नाहीत? याचं कारणच असं आहे की पार्लरमध्ये शिकवला जाणारा मेकअप हा नवरीपशी सुरू होतो आणि नवरीपशीच संपतो. तुम्हाला उत्तम ब्राईड रंगवता आली की तुमची इति कर्तव्यता झाली, तुमचं आयुष्य धन्य झालं, इथेच तो मेकअप थांबतो. पण कमर्शियल मेकअप हा ब्रायडल मेकअपच्या खूप पलीकडे जातो. ब्रायडल मेकअप कॅन बी वन पार्ट ऑफ इट, पण तो त्याच्या खूप पलीकडे जातो की कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय. चित्रपट असेल किंवा जाहिरात असेल किंवा शॉर्ट फिल्म्स असतील किंवा काही कुठलाही मीडिया असेल, तिथे काय गरज आहे, तिथल्या मेकअपची किंवा तिथल्या कॅरेक्टरची काय गरज आहे ते समजून घेऊन मेकअप करणं म्हणजे कमर्शियल मेकअप. लेखकाच्या मनात काय कॅरेक्टर आहे, दिग्दर्शकांनी ते काय व्हिज्युअलाइज केलेलं आहे, त्याला मूर्त स्वरूप देणं आणि ते उभं करणं मेकअपमधून म्हणजे कमर्शियल मेकअप. नक्की. अतुल, आत्ताच तू म्हणालास की कॅरेक्टर मेकअप इज डिफरंट फ्रॉम पार्लर मेकअप. तर मूवीच्या संदर्भात विचारायचं झालं तर मूवीमधले समजा कॅरेक्टर्स उभे करायचे, जसं दुनियादारी आहे किंवा मुंबई पुणे मुंबई आहे, तर यातले कॅरेक्टर्स रंगवताना काय स्पेशल अभ्यास करावा लागतो? चित्रपटाचा मेकअप करताना डेफिनेटली मी मगाशी म्हटलं तसं की मुळात लेखकाला काय अभिप्रेत आहे किंवा दिग्दर्शकांनी ते व्हिज्युअलाइज कसं केलं आहे कॅरेक्टर, स्टोरीचा प्लॉट काय आहे, कॅरेक्टर कुठल्या बॅकग्राऊंडचं आहे, म्हणजे ते गावाकडलं कॅरेक्टर आहे का शहरातलं आहे, एज्युकेटेड आहे का इलिटरेट आहे, कॉमेडी आहे का निगेटिव्ह आहे, या अनेक मुद्द्यांचा विचार करून रंगभूषा ठरवायला लागते. आणि तो फरक आहे जो कॅमेरामनपेक्षा सुद्धा डिरेक्टर आणि मेकअप आर्टिस्ट ह्यांनी एकत्र बसून ते डिझाईन करायचं. इट्स लाईक अ टीम वर्क. फॉर एक्झाम्पल आता तूच नावं घेतली की मुंबई पुणे मुंबई 1, मुंबई पुणे मुंबई आणि दुनियादारी, तर हे 2 माझे अतिशय आवडती चित्रपटांची नावं योगायोगाने तू घेतलीस की मुंबई पुणे मुंबई पार्ट 1 मध्ये ती एका दिवसाची गोष्ट आहे. सकाळी 10ला ती गोष्ट सुरू होते आणि संध्याकाळी 6ला ती संपते. तर तो चित्रपट दिसताना एका दिवसाचा दिसत असला तरी आम्ही तो चित्रपट शूटिंग करताना 5 महिने शूट करत होतो आणि 5 महिन्यात फक्त 20 दिवस आम्ही शूट केलेत.
म्हणजे प्रत्येक शूटिंगच्या दिवसांमध्ये गॅप खूप मोठ्या होत्या. 5 महिन्यात आम्ही फक्त 20 दिवस शूट केलंय. बरं, त्या काळामध्ये मुक्ता ही बरेच इतर प्रोजेक्ट्स करत होती. कधी ती आउटडोअर लोकेशनला जाऊन आली, कधी काय काय जे तिचे स्ट्रेस किंवा तिचं काम इतर रुटीनमध्ये जे रिफ्लेक्सेस होतात आपल्या स्किनवर, ते सगळे प्रत्येकाला मुक्ता यायची आमच्या शूटला, त्याला वेगळं काहीतरी घेऊन यायची. कधी पिंपल्स यायचे, कधी जायचे, कधी केस वाढले तिचे, तर केसवर तिचे त्यात शॉर्ट हेअर आहेत, तर आम्हाला 2 वेळामध्ये तिचे हेअर कट करून घ्यायला लागला. आणि मला हे बघायला लागलं की डेफिनेटली ऑडियन्सला कुठे झटका बसणार नाही चित्रपट बघताना, की अरे मगाच्या सीनला ती वेगळी दिसत होती आणि आता वेगळी दिसते. सातत्य. सो तिचं स्किन टोन असेल, तिची लिप टोन असेल, तिचे आय मेकअप असेल, हे सतत मला मेंटेन ठेवायला लागलं 5 महिने ते लक्षात ठेवून. बापरे. हे खूप अवघड जॉब होता हा डेफिनेटली. याच्या विरुद्ध दुनियादारी. बरं, MPM1चा जॉब जरी अवघड असला तरी तो अननोटिस्ड गेला, कारण सामान्य माणसाला त्यातले टेक्निकली डिटेल्स कळत नाहीत की त्यात काय मेकअप केला आहे. साधा तर दिसते ती काय गर्ल नेक्स्ट डोअर सारखी साधी तर दिसते. अरे पण ती साधी तर दिसते, पण ती सातत्याने तशीच दिसते. याच्या मागची मेहनत सामान्य पब्लिकला नाही कळत. सो माय दॅट एफर्ट्स वेंट अननोटिस्ड. पण एक्झॅक्टली दुनियादारी, तिथे डायरेक्ट मला झी गौरव पुरस्कार मिळाला. कारण आपण म्हणतो ना, जो दिखता है वो बिकता है, बरोबर. जो दिखता है वो अच्छा लगता है. तर दुनियादारी हा पिरियड फिल्म थोडीशी होती, थोडंसं रेट्रो लुक त्याच्यामध्ये होतं. त्यामध्ये आजच्या काळात आता म्हातारे झालेले ते सगळे आर्टिस्ट काही वर्ष फ्लॅशबॅकच्या काळात जुने होतात, 25-30 वर्ष मागे जातात. आणि तो जो 80s 90sचा जो काळ होता रेट्रो लुक, त्या काळातले ऋषी कपूरच्या हेअरस्टाईल्स, अमिताभ बच्चनच्या हेअरस्टाईल्स, त्या आम्ही इथे त्या पद्धतीचे विग वापरणं, त्या पद्धतीचे कॉस्ट्युम किंवा त्या पद्धतीचा मेकअप करणं मुलींना, हे सगळं आम्ही त्या चित्रपटात केलं होतं. जे ऑडियन्सला, सामान्य ऑडियन्सला सुद्धा ते कळतं, ते दिसतं आणि ते आवडतं. सो ते लोकांना आवडलं, पटलं आणि मला अवॉर्ड मिळालं. सो हा प्रकार मला मेकअपमध्ये बदलायला लागतो की मुंबई पुणे मुंबई पार्ट 1 मधली मुक्ता असेल किंवा दुनियादारीतले दिग्या आणि ही जी सगळी कॅरेक्टर्स होती ती असतील, तर ह्याचा विचार करून कमर्शियल मेकअप करणं खूप गरजेचं असतं. अभ्यास नक्कीच करावा. अभ्यास तर प्रत्येक क्षेत्रात असतोच आणि याही क्षेत्रात तो आहेच. क्या बात आहे. मूवीज बद्दल तू आता सांगितलंस, तसंच मला आणखीन एक प्रश्न असा आहे की मूवीचा मेकअप किंवा रॅम्पवॉक आणि मॉडेलिंगचा मेकअप, या दोघांमधला फरक काय आहे आणि तू तो सॉर्ट आउट कसा करतोस? ॲज आय सेड, फिल्मचा मेकअप हा कॅरेक्टरला पकडून असतो. बरोबर. की जसं नऊवारी साडी म्हटलं तर किती पद्धतीच्या नऊवाऱ्या होतात. की गावाकडे शेतात राबणारी शेतकरीण पण नऊवारी साडीत असते, गावाकडली श्रीमंत पाटलीण पण नऊवारीत असते, रमाबाई पेशवे किंवा पेशवाईतली कुठलीही स्त्री ही नऊवारीत असते, आणि तमाशाच्या बोर्डावर नाचणारी तमासगीर पण नऊवारी असते. पण या चारही नऊवाऱ्यांच्या मेकअपमध्ये आणि गेटअपमध्ये टोटली फरक आहे. गावाकडली श्रीमंत पाटलीणी किती श्रीमंत पाटलीण असली तरी ती पेशवेण नाहीये. सो पाटलीणीतला आणि पेशवेणीतला फरक, आणि त्याच नंतर डायरेक्ट तमासगीर जी बोर्डावर नाचणारी बाई आहे तिचंही एक सौंदर्य आहे, तिची एक नजाकत आहे, तिची एक अदा आहे. मग ते तर हा जो फरक आहे हे कॅरेक्टर समजून घेऊन काम करणं म्हणजे फिल्मसाठी लागणारा मेकअप. पण फॅशन ओरिएंटेड मेकअपमध्ये तसे हे रूल्स आणि बार्स फारसे काही नसतात. त्याचा परत 2 प्रकार आहेत. कॉन्सेप्च्युअल मेकअप्स, की कॉन्सेप्ट ओरिएंटेड मेकअप किंवा फॅशन शो असेल किंवा फेरी टेल्स ओरिएंटेड काही असेल फॅशन शो, किंवा ब्रायडल शो असेल, किंवा हॅलोविन मेकअपचं फॅशन शो असेल, तर मग ते कॉन्सेप्टला धरून ते मेकअप केले जातात. पण जेव्हा कॉस्ट्युम ओरिएंटेड शो असेल, फॅशन ओरिएंटेड शो असेल, ज्वेलरी ओरिएंटेड शो असेल, मग तिथे आज की करंट ट्रेंड हा रूल तिथे असतो. मग तो अप्लाय होतो आपोआप, की आज का ट्रेंड ये चल रहा ना बॉस, यही करना है. मग ते कसं असतं ना, की एक मेंढी एका वाट्याने गेली की इतर मागच्या 10 मेंढ्या तशाच जातात. तसा प्रकार आहे की तिथे मग कॅरेक्टरायझेशन, हम करे सो कायदा, मला हे करावं असं वाटलं, बस मैं कहना चाहा मैं कर दिया, या पद्धतीचा तो मेकअप तिथे बरेचदा बघायला मिळतो. त्याच्या मागे तसं काही फारसं लॉजिक नसतं. काही उटपटांग एक फेस पेंटिंगकडे तो मेकअप जातो, की एक एवढा कॅनव्हास तुमच्या हातात आलेला आहे आणि कॉस्मेटिकच्या नावाचे रंग तुमच्या हातात आहेत, ब्रश तुमच्या हातात आहेत, रंगवा तोंड.
आणि मग जसे उटपटांग आउटफिट्स आपण बघतो की रॅम्पवॉकरचे आउटफिट फक्त रॅम्पवरच चांगले दिसतात, ते कपडे घालून ती बाई रस्त्याने जायला लागले तर कुत्रे मागे लागतील तिच्या. तर मग त्या पद्धतीचाच मेकअप कुठेतरी आपल्याला तिथे दिसतो की त्याला तसं लॉजिकल थिंकिंग काही नसतं. बस क्रिएटिव्हली जसं एखादं ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग करतात तसं ते फेस पेंटकडे हा प्रकार जातो आणि तो त्याला पण जो होगा उसे फॅशन बोला जाएगा ह्या पद्धतीचं बरेच वेळा ते बघायला मिळतं. आय एम नॉट टॉकिंग अबाउट कॉन्सेप्ट शूट्स. कॉन्सेप्ट शूट हा वेगळा मुद्दा असतो, पण अदरवाईज फॅशन इंडस्ट्रीमध्ये त्याला तसं काही लॉजिकल थिंकिंग काही नसतं. त्यामुळे जो अभ्यासाचा भाग जो फिल्मसाठी करायला लागतो, की जसं उदाहरणार्थ रिचर्ड अॅटनबरोचा जो गांधी पिक्चर आला, तो किती वर्ष मागचा काळ दाखवत होते किंवा ऐतिहासिक चित्रपट येतात, महाराजांचे शिवाजी महाराजांचे चित्रपट येतात किंवा काही स्वातंत्र्य संग्रामाच्या त्या काळातले 50-60 वर्षापूर्वीचे चित्रपट येतात. मग त्या काळातला मेकअप, त्या काळातले लुक्स किंवा त्या काळातली कॅरेक्टर्स उभं राहण्याकरता जे अभ्यास करायला लागतात, जी डेफ्थ त्याच्यामध्ये असते, तेवढी डेफ्थ मला नाही वाटत फॅशन इंडस्ट्रीमध्ये त्याची गरज असते. तर तो फरक आहे की नुसतं फील गुड आणि चाकचूक दिसा छान दिसा म्हणजे फॅशन मेकअप आणि कॅरेक्टरनुसार दिसा म्हणजे फिल्म मेकअप. ओके, सुंदर. खरंच छान उत्तर दिलं अतुल आम्हाला या विषयावर. आता तू फॅशन बद्दल बोललास किंवा आता तू मेकअप बद्दल बोललास, तर मेकअप याच विषयावर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मार्केटमध्ये आपण बघतो किती सारे ब्रँड अवेलेबल आहेत मेकअपसाठी. तर ब्रँड निवडताना कोणता ब्रँड निवडावा याचा विचार आधी करावा का आणि तो किती करावा? काही प्रमाणात हे अर्धसत्य असं आपण म्हणू की द मोर यू इन्व्हेस्ट द बेटर आर द रिझल्ट्स असं आपण म्हणू शकतो. की शेवटी रस्ते का माल सस्ते में असंही मेकअपचं किट मिळतं. मेकअपचं किट तसं बघायला गेलं तर अगदी अख्खी व्हॅनिटी तुमची एक 7-8 हजारात सुद्धा व्हॅनिटी तयार होते, जी 1,00,000-1.5 लाखापर्यंत पण जाते. मग शेवटी असं असतं की मार्केटमध्ये अनंत ब्रँड्स आहेत, तर मग कुठला ब्रँड घ्यायचा हा मुद्दा खूप विचित्र येतो. तो शेवटी येऊन थांबतो तुमच्या पर्सचा किंवा तुमच्या वॉलेटचा आकार किती मोठा आहे याच्यावर. बरोबर. की तुमचं बजेट काय आहे, फायनली तुमची व्हॅनिटी क्रिएट करायला तुमचं बजेट काय आहे याच्यावर ते सगळं येऊन थांबतं. पण ब्रँड्सचं काय आहे, आज जो ब्रँड आहे तो उद्या असेल असं नाही, उद्या असेल तो परवा असेल असं नाही. ब्रँड सतत बदलत राहतात मार्केटमधले. मग इट्स लाईक अ रॅट रेस. जे मार्केटमध्ये नवीन आहे ते माझ्याकडे पाहिजे, ही रॅट रेस करत बसण्यात काही लॉजिक नाही. तर माझं असं म्हणणं असतं की उत्तम मेकअप येणं म्हणजे ऍप्लिकेशन मेथड येणं. उत्तम पद्धतीत ऍप्लिकेशन तुम्हाला जमणं म्हणजे मेकअप येणं. कारण 500 रुपयाचा बेस किंवा फाउंडेशन तू जसं लावणार आहेस तसंच तू 1500चं लावणार आहेस आणि तसंच 5000चं लावणार आहेस. 5000चं फाउंडेशन वेगळ्या पद्धतीत लावतात आणि 500 रुपयाचं वेगळ्या पद्धतीत लावतात असं काही नसतं. फायनल रिझल्ट मॅटर्स. शेवटी द मोर यू इन्व्हेस्ट यू विल गेट द बेटर रिझल्ट. पण ऍप्लिकेशन मेथड इज द सेम. सो शिकायचंय काय तर ऍप्लिकेशन मेथड. ऍप्लिकेशन मेथड एकदा शिकून त्याच्यावर तू मास्टरी मिळवलीस की ब्रँड्स हा तू तुझ्या बजेटमध्ये बसेल तर कुठलाही ब्रँड तो त्या वेळेला अवेलेबल असेल तर तू घेऊ शकते. कारण कित्येक वेळेला मार्केटमध्ये आज एखादा ब्रँड असतो, तू 6 महिन्यांनी गेली तर ते प्रॉडक्ट दिसत नाहीत मार्केटमध्ये. सो तू ब्रँडमध्ये अडकणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. ब्रँड कुठलाही द्या, मी रिझल्ट देणार आहे हा कॉन्फिडन्स जेव्हा तुला येईल तेव्हा खऱ्या अर्थाने तुला मेकअप ही कला समजली किंवा आली असं म्हणता आहे. निश्चितच. तर अतुल आत्ता आपल्याशी बोलतोच आहे की ऍप्लिकेशन येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. याचाच अर्थ की शिकणं महत्वाचं आहे. अतुल शिधे यांच्याबरोबर आत्ताच आपण अलौकिकमध्ये मन मोकळ्या गप्पा मारल्या. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला याचा अभिप्राय तुमच्याकडून ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला या फील्डमध्ये जर करिअर करायचं असेल तर अतुल शिधे यांचा फोन नंबर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्यांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही वर्कशॉप्स चालतात, तर तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद.